सावित्रीच्या लेकी म्हणणार नाही तर सावित्रीच्या लेकींबरोबरच तुम्हाला अहिल्याताई आणि जिजाऊंच्या पण लेकी व्हावा लागेल. सावित्रीताईंमुळे, बाईंमुळे, आईंमुळे, मायेमुळे तुम्हाला शिक्षण मिळालं. पण मी एक गोष्ट नेहमी माझ्या जाहीर भाषणात सांगत असतो की मी अनेक वेळा पुरात काम केलंय, वेगवेगळ्या अवघड परिस्थितीत काम केलंय. संकटाला सामोरे बघून पुरुष पटकन कोसळतो, पण त्यांच्या खांद्यावर हात ठेवून काळजी करू नका, आपण दोघं आहोत, परत संसार उभा करू अशी म्हणणारी फक्त महिला असते. आणि ही ताकद महिलांमध्ये आहे. मराठी साहित्यात एक वाक्य मला फार आवडतं की एका क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते. माया, प्रेम, पण त्याचप्रमाणे वेळ आली तर दुर्गा होणारी माझी भगिनी या महाराष्ट्रात आहे. या महाराष्ट्राला महिला समाज सुधारकांचा मोठा इतिहास आहे. पण आज जी परिस्थिती, राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात दिसते ती अत्यंत केविलवाणी आहे. खास करून साहेबांकडे बघितल्यानंतर वाईट वाटतं. पाटील साहेब, आपल्याला आठवत असेल की आपण राजाराम बापू पाटील, लोकनेते राजाराम बापूंची 100वी जयंती साजरी करत होतो. आणि तेव्हा साहेबांबरोबर मीही तिथे उपस्थित होतो. पक्षातनं तेव्हा खूप लोक जात होती. अस्वस्थता सगळ्यांच्याच मनात होती. पण तेव्हा येताना मी हे खास तुम्हाला सांगतो, ऐका. मला साहेबांनी विमानतळावर बोलवलं होतं. मुंबईतला एक आपला मोठा नेता पक्ष सोडून सकाळी गेला होता आणि साहेबांनी, मी गाडीतनं येत होतो. साहेब एका इस्पितळात गेले. तिथे काय झालं मला माहित नाही. पण 2 दिवसानंतर मी आणि साहेब जयंतराव पाटील साहेबांच्या घरी जायला, म्हणजे त्यांच्या मतदारसंघात जायला निघालो. मी चेंबूरच्या इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे त्यांच्या गाडीत बसलो. त्यांना बोलताना थोडासा त्रास होत होता. मी साहेबांना विचारलं, म्हटलं साहेब तुम्हाला बोलताना त्रास का होतोय हो? साहेब म्हणाले, अरे जितेंद्र, थोडीशी ना माझी जीभ कापली आणि जिभेचा भाग बायोप्सीला पाठवलाय. मला तुम्ही सगळ्या महिला सांगा, बायोप्सी हा नाव निघालं तर आपलं काय होईल? पाणी पाणी. त्या परिस्थितीत साहेब इस्लामपूरच्या दौऱ्यावर गेले. कोणासाठी गेले? मी तेव्हा माझ्या भाषणात बोललो होतो, साहेबांना तर काय हवंय. तेव्हा मी अजित पवारांचं पण नाव घेतलेलं की अजित पवार सेटल झालेत, सुप्रियाताई सेटल झालेत, आता कोणाला सेटल करायचंय. आणि तेव्हा मी म्हटलेलं की सर्वसामान्य घरातल्या मुला मुलींना पुढे आणण्यासाठी, इथल्या मागासलेल्या जातींना पुढे आणण्यासाठी, इथल्या ओबीसीला पुढे आणण्यासाठी हा माणूस झटतोय. आणि स्वतःचा विचार न करता, आपल्या आरोग्याचा विचार न करता हा महाराष्ट्राला उभा करतोय. मला आठवतं 2004 साली जेव्हा पहिलं त्यांचं कर्करोगाचं ऑपरेशन झालं, तेव्हा ते 10 दिवसात प्रचाराला निघाले. आणि 10 दिवसाला प्रचाराला निघताना डॉक्टर म्हणाले जाता येणार नाही. प्रतिभा काकींनी, प्रतिभा वहिनींनी सांगितलं डॉक्टरांना, त्यांना जाऊ द्या, हेच त्यांचं औषध आहे. आणि आजही शरद पवार आपल्यासाठी लढतायत. कुठल्याही आरोग्याची चिंता न करता, कुठलाही आराम न करता हा माणूस 14 तास काम करतोय. कोणासाठी? या महाराष्ट्राच्या भल्यासाठी. या महाराष्ट्रातला तरुण वर्ग असो, या महाराष्ट्रातला महिला असो, या महाराष्ट्रातल्या तरुणी असो, यांना न्याय मिळायला हवा. आता आपल्यातल्या पूजा चव्हाण नावाच्या पोरीला, कुठे गेली पूजा? मग पूजा मोरे, हिला किसान सेलचं अध्यक्ष केलं. पोरगी शेतातली आहे. ओळखलं कोणी? शरद पवारांनी. की या हिऱ्याला तिची जागा दिली पाहिजे. नाही तर नेहमीच आपलं युवती काँग्रेस, महिला काँग्रेस, पण तिला त्याच्यातनं वेगळं काढून किसान सेल मध्ये टाकलं. बायका शेतात काम करत नाहीत काय? पुरुषांपेक्षा जास्त करतात. आणि म्हणून तिची ओळख साहेबांनी तिच्याशीच निगडीत असलेल्या सेलची केली आणि किसान सेल मध्ये या पोरीला काम करायला दिलं. ते शरद पवार आहेत.
ओळखतात कोणाचं काय काम आहे. दुर्दैव आहे की साहेबांबरोबर जे झालं ते काय बरोबर नाही झालं. मला आश्चर्य वाटतं, काल अजित पवार आपल्या भाषणात म्हणतात की म्हणजे त्यांना एक तर पहिली गोष्ट इतिहासाचा थांगपत्ता नसतो, त्यांचं ते काय बोलतात त्याचा इतिहासाशी काही संदर्भच नसतो. काल म्हणतात ते जॉर्ज फर्नांडिस आणि सखा पाटलांची निवडणूक झाली तेव्हा जॉर्ज फर्नांडिस म्हणाले पा 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 म्हणजे पाटलांना पाडा. पहिली गोष्ट म्हणजे जॉर्ज फर्नांडिस 1971 साली जेव्हा आले तेव्हा थेट बँगलोरहून आले होते आणि तेवढा स्वच्छ मराठी त्यांना बोलता येत नव्हतं. त्याच्यातली घोषणा अशी होती की यू कॅन डिफीट एस के पाटील, तुम्ही सखा पाटलांचा पराभव करू शकता, ही एक घोषणा होती. पापा पा वगैरे काही नव्हतं. ते लहान बाळासारखा पापा पा म्हणाले आणि नंतर म्हणाले काका का काका का कारण का तुम्ही गद्दार निघालात आणि एक वेळ तुमच्यावर अशी येईल पुढच्या 2 वर्षात की तुम्हाला विचारावं लागेल काका का मला वाचवा काका, ही परिस्थिती माझ्यावर आणू नका. काय बोलतायत काय अजित पवार मला समजत नाही. बारामतीच्या भाषणात बोलतात पहिलं भाषण कधी होणार, शेवटचं भाषण कधी होणार, आणि आता आज म्हणजे कुठलं भाषण शेवटचं होणार. अरे तुम्ही काय करताय काय अजित पवार? ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, ज्या माणसाने 91 साली तुम्हाला लोकसभेत पाठवलं, 93 साली तुम्हाला मंत्री केलं, त्याच्यानंतर सातत्याने मंत्रिपदावर ठेवलं, 4 वेळा उपमुख्यमंत्री केली, त्याच्या मृत्यूची प्रार्थना करताय? लाज नाही वाटत? महाराष्ट्र हे सगळं सहन करत नाही. महाराष्ट्राला मनातनं वाईट वाटतंय की ज्या पद्धतीने पक्ष फोडले जात आहेत, ज्या पद्धतीच्या यातना दिल्या जात आहेत, महाराष्ट्र या कधीही माफ करणार नाही. तुम्ही फिरा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रातलं वातावरण बघा. ग्रामीण महाराष्ट्रातल्या महिला असो अथवा पुरुष, त्यांना हे अजिबात पटलेलं नाहीये. ज्या पद्धतीने लोकशाहीची हत्या होते, ती लोकशाहीची हत्या ही घृणास्पद आहे. आता ताई बॉन्ड्स बद्दल बोलून गेल्या. काय होता बॉन्ड्स? कोणाला दिलं 1 लाख कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट की त्याला गपचूप सांगायचं 5,000 कोटी रुपये इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये दे, म्हणजे कळणारच नाही भ्रष्टाचार कसा झालाय. मी आज चंद्रचूड साहेबांचं म्हणजे संपूर्ण सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो, आनंद व्यक्त करतो की भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्स होता, त्यांनी तो उघड्यावर आणलाय. माझी एवढीच प्रार्थना असेल की हे बॉन्ड्स कोणाला कोणाला गेले, किती वेळा गेले, कोणी कोणी दिले, हे आता पब्लिक डोमेन मध्ये आणणार आहेत, ते लवकरात लवकर आणावे. कारण का 1 रुपया जर बॉन्ड आला असेल तर त्याच्यातले 98 पैसे बीजेपीला गेलेत. 20-20 हजार कोटी रुपयाचे बॉन्ड झालेत, कोणाला गेलेत? आणि मी सांगतो राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून, आपल्या घरी एखादा जर इंडस्ट्रियलिस्ट आला, एखादा मोठा बिल्डर आला, तर बातमी लगेच बाहेर जायची, त्याला बोलवलं जायचं की अरे उनको पैसा देताय क्या, तो बिल्डर परत यायचाच बंद व्हायचा. म्हणजे विरोधी पक्षांचे पैशाचे जे रस्ते होते ते पण बंद करून टाकायचं, त्यांना भिकारी करायचं, आणि आपण मात्र पैसे वाटून निवडणूक लढवायची. हा जो प्लॅन त्यांच्या डोक्यात होता त्याला सुप्रीम कोर्टाने कुठेतरी लगाम लावला. याबद्दल सुप्रीम कोर्टाचे म्हणजे अभिनंदन करावं आणि आभार मानावे तेवढे थोडे. हे सगळं पैशावरच चालू आहे. ताई बोलल्या म्युन्सिपालिटीचे FD मोडल्या जात आहेत. तुम्हाला माहिती आहे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना किती पैसे दिलेत? एकेकाला 1000 कोटी रुपये मिळालेत. 1000 कोटी काम करायला. 55,000 कोटी रुपये FD मध्ये होते. मी उद्धवजी ठाकरेंचं अभिनंदन करीन की त्यांनी कधीच प्रथा केली नाही. त्यांनी FD कधीही महानगरपालिकेला मोडी दिली नाही. त्यांची 30 वर्ष सत्ता होती महानगरपालिकेत, पण 30 वर्षामध्ये उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने 55,000 कोटी बँकेत ठेवले होते. आणि हे लुटायला बसलेलं सरकार ते प्रचंड प्रमाणात लुटतायत आणि मुंबई कंगाल करतायत. का महानगरपालिकेचे इलेक्शन्स घेत नाही सरकार? का त्यांना महिला प्रतिनिधी नको आहेत? कारण काय, आयुक्ताला फोन करायचं, हे 300 रुपयाचं ते 300 कोटीचं टेंडर काढा आणि ते ह्याला देऊन टाका, संपला. तो जाऊन साहेबांना भेटतो, साहेबांना 10% मलिदा देऊन टाकतो, इथे त्याचं टेंडर झालं. फक्त महाराष्ट्र लुबाडण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे.
कुठल्याही महानगरपालिकेची निवडणूक घेणार नाही, कुठल्याही जिल्हा परिषदेची निवडणूक घेणार नाही. ज्या महिलांना अपेक्षा होती साहेबांमुळे की मला जिल्हा परिषदेत जायला मिळेल, मला पंचायत समितीमध्ये जायला मिळेल, तुमच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण करणार नाही. खरंच सर्वात जास्त अन्याय आणि अत्याचार होतोय तो महिलांवरती. तुम्हाला माहिती आहे रोजगार कितीने घटलाय महिलांचा? मी नाही बोलत, तुम्ही ते फायनान्शियल बजेट आलंय ना त्याच्यातली माहिती घ्या. 33% महिलांची बेरोजगारी कमी झाली आहे, 33%. आणि ऑल ओव्हर इंडियाचा विचार केला तर बेरोजगारी किती वाढले, किती टक्क्याने वाढले माहिती आहे? 44%. अरे कसला काय सांगताय तुम्ही? हवेतल्या गोष्टींनी पोट नाही भरणार आहे. पहिल्या जुमल्यानी तुमचे पोट भरली, पण आता वास्तव काय तर ताटात जेवण नाही आणि खिशात पैसे नाहीत. बाप आजारी पडला हॉस्पिटल न्यायला पोराकडे पैसे नसतात, आई आजारी पडले औषधं आणायला पैसे नसतात. नोकरीशिवाय काय चालणार आहे? अनेक उद्योग महाराष्ट्रातले बंद पडले, अनेक उद्योग जे आमच्याकडे आले ते गुजरात घेऊन गेले, पण आमच्यातलं कोणीही बोलायला तयार नाही, कोणीही बोलायला तयार नाही. अगदी शिस्तीचे अजित पवार सुद्धा बोलायला तयार नाही. आता बोलणंच बंद झालंय, कोण बोलणार? त्यामुळे माझं आता अपेक्षा फक्त महिलांकडनं आहे, कारण का महिला इमानदार असतात. साहेब नेहमी म्हणतात की प्रामाणिक महिला आहेत म्हणूनच आपला संसार चालतो. महिलांचं आरक्षण जेव्हा साहेबांनी आणलं तेव्हा साहेबांचं एक भाषणातलं वाक्य होतं की जर देशातला फायनान्स मिनिस्टर देश चालवू शकतो तर घर चालवणारी महिला ही फायनान्स मिनिस्टर कुठे वेगळी आहे. पगार 3,000 असो, 5,000 असो, 10,000 असो, पण ती महिला व्यवस्थित घर चालवते, अगदी डब्यात चोरून पैसे सुद्धा ठेवते, पण त्या वेळेला बाहेर काढून पूर्ण संसाराला मदत करते. अशा आमच्या महिला भगिनी असतात. आणि म्हणून साहेबांचा तुमच्यावरती प्रचंड विश्वास होता. जेव्हा रिझर्वेशन आले, अगदी फायटर प्लेनचं रिझर्वेशन आलं, तेव्हा महिलांची बाजी घेऊन साहेब उभे राहिले. आणि साहेबांचा प्रत्येक निर्णय हा पुरोगामी होता. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे सगळं बदलावं लागणार. मी नेहमी सांगतो, घड्याळ गेलं नाही, पाकिटमारांनी घड्याळ चोरलंय, पण मनगट आम्हाला देऊन गेलेत आणि या मनगटामध्येच जोर आहे. दिल्लीच्या तख्ताला हलवण्यासाठी ह्या मनगटामधला जोरच कामी येणार आहे. चोरांनी पाकिटमारांनी घड्याळ नेलं ते नेलं. स्वतः साहेब 5 निवडणुका लढलेत, 5 निवडणुका, आणि 5ही निवडणुका वेगवेगळ्या निशाणीवर लढलेत, आणि तरी 4-4 लाखाच्या बहुमताने निवडून आल्या. निशाणी काही नसते. आणि म्हणून मी पहिल्या भाषणात सांगितलं होतं, आमची निशाणी शरद पवार, आमचा पक्ष शरद पवार, आमची ओळख शरद पवार. आणि आम्ही विसरलेलो नाही. हे पळपुटे गेले ना ते 40, ते विसरले, पण आमच्यासारखी माणसं विसरणार नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त शरद पवार आणि शरद पवारांचे विचार हेच म्हणून आम्ही प्राण सोडू. जाता जाता मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की यावेळेस भारतरत्न खूप वाटली गेली, 5-6 वाटली गेलीत. आपण महाराष्ट्रात एक मागणी पुढे नेऊया. तुम्हाला हे पटतं की महिलांच्या शिक्षणाची दारं भारतामध्ये कोणी उघडली? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. या राज्याला पुरोगामी करण्यात सर्वात मोठा वाटा कोणाचा होता? शाहू महाराजांचा. आणि शाहू महाराज फुलेंचे विचार संविधानात कोणी बंद केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यामुळे तुमच्या ह्या ताकदीचा उपयोग करून महाराष्ट्रामध्ये एक नवीन चळवळ सुरू करूया, जी नॉन पॉलिटिकल असेल. तुम्ही सगळ्यांनी हात वरती करून मला समर्थन द्या. हा आवाज पूर्ण देशात पोचवायचा आहे की आपल्याला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न मिळाला पाहिजे. ही मागणी आपण आजपासून सुरू करूया. सगळ्यांनी आपले हात वरती करून याला समर्थन द्या. आपल्याला भारतरत्न महाराष्ट्रात ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराजांना मिळालाच पाहिजे. ही एवढीच मागणी तुमच्या मार्फत पूर्ण देशामध्ये जाईल अशी आपण व्यवस्था करूया. फक्त साहेबांना एक वचन देऊया की साहेब, कुठलीही परिस्थिती येऊ, आम्ही तुमच्या मागे उभे आहोत. आम्ही पळणार नाही, तुमच्या समोर जाऊन उभे राहू. गोळ्या झेलायच्या झाल्या तर पहिले आम्ही झेलू, पण शरद पवारांचा विचार महाराष्ट्रात जिवंत ठेवू. आणि ज्यांनी गद्दारी केली, पुढची लढाई
ही मला काही वेगळी वाटत नाही. महाराष्ट्रात आपल्याला प्रचार फक्त एकच करायचा आहे. महाराष्ट्रात फक्त लढाई कर. नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा.